नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण आज घरात दरिद्रता येण्याची काही कारणे आहेत, तर ती काय येते, आपण एवढे कष्ट करूनही आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त फळ का मिळत नाही, आपण कोणत्या चुका करतो, तर त्याची काही कारणे आहेत. चला तर मग आपण ती कारणे जाणून घेऊया. बघा, संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेला काही घरात लोक झोपतात, तर असे अजिबात करू नका. दिवा लागण्याच्या वेळेला कोणीही झोपू नये. तसेच फुंक मारून दिवा विझवतात, ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. खोटे शपथा घेणे, झोपताना टाकलेला बिछाना दिवस तसाच ठेवतात, तो अजिबात उचलत नाही. तर तसं न करता आपण झोपताना जो बिछाना टाकलेला आहे तो झोपेतून उठलं की पटकन काढून घ्यायचा. काहींच्या घरात तर दिवसभर तो बिछाना राहतो. चप्पल बूट उलटे ठेवणे, सूर्य उगवल्यावर उठणे, किचनमध्ये रात्रीचे उष्टी भांडी ठेवणे, तुटलेले फुटलेले भांडी वापरणे, दातांनी नखे कुरतडणे, फाटकी कपडे घालणे, घरात जाळे जळमाटे होऊ देणे, घरात सतत उलटे झोपणे, सतत नकारार्थी विचार करणे आणि बोलणे, वयोवृद्ध माणसांचा अपमान करणे, जेवण झाल्यावर ताटातच हात धुणे, उष्टा हात डोक्यावरून फिरवणे, तुटलेला आरसा नेहमी वापरणे. बघा, आता काय घरात तुटलेला आरसा, दात पडलेला कंगवा, फाटकी तुटकी कपडे, फाटलेली तुटलेली बेडशीटे हे असं वापरतात, तर तसं अजिबात करू नका. तुमच्या घराभोवती वटवाघूळ सतत फिरणे, पाकिटात मृत व्यक्तींचे फोटो ठेवणे, आपल्याला भेटलेला प्रसाद दुसऱ्याला देणे, पर्समध्ये जुनी बिले तिकिटे ठेवणे, सतत निगेटिव्ह विचार करणे, तडा गेलेली भांडी वापरणे, ब्राह्मणांना घरी आल्यावर जेवण न देताच परत पाठवणे, मंदिरातून घरी आल्यावर लगेच हातपाय धुणे, प्रेताच्या मागे न चालता पुढे चालणे, दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलग किंवा ओळखीच्या व्यक्तींनाच दान देणे, रात्रीचे जेवण अंथरुणावर करणे, वयस्कर लोकांची चेष्टा करणे, तसेच त्यांचा अपमान करणे, दातांनी नखे कुरतडणे, दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून येणे. बघा, काही लोकांना सवय असते, बघा, भंडाऱ्याला जातात आणि पोटभर जेवण करून येतात, पण दान धर्म मात्र काही करत नाहीत. आणि अशी बी काही लोक आहेत, थोडंसं करतात दानधर्म आणि ते गावभर करतात. असं करू नका. दान अशा पद्धतीने द्या की एका हाताने केलेलं दुसऱ्या हाताला पण कळलं नाही पाहिजे. जास्त करायचं ते थोडंच करायचं, पण त्याचा बोबाठा अजिबात करायचा नाही. तर होती घरात दरिद्रता येण्याची कारणे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.